गुड मॉर्निंग मित्रांनो, पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. पण आज मी चाललो आहे ठाणे एक्झिबिशनमध्ये. एक्झिबिटरचाच शूट आहे, म्हणजेच की आपल्या संकेत दादाचा. तर ब्लॉगमध्ये जे काय असणार ते पूर्ण शेवटपर्यंत बघा आणि जेही चॅनलवर नवीन आहे ते सबस्क्राईब करा. गणपती बाप्पा मोरया. एकदम थंड वातावरण आहे. बाकी सोसायटीमध्ये पण कोण दिसत नाही. तिथे साफसफाई वगैरे चालू आणि समोर पूर्ण खाली खाली आहे. लवकर जातो, ऑटो धरतो, त्याच्यानंतर जायचं आहे संजीवनी स्कूलला. तर स्पॉटवर पोचलो आता संकेत दादाच्या इथे, म्हणजेच वैशाली नगरला. आणि संजीवनी स्कूल दाखवतो तुम्हाला. ही संजीवनी स्कूल. याच्या ॲन्युअल डेला आलो होतो मी. खूप मस्त आहे, लोकांनी ऑर्गनाईज केलं होतं. सोबतच संकेत दादा पण आला. आता आम्ही निघू इथनं डायरेक्टली ठाण्यासाठी. मस्त वातावरण आहे सध्या, पण 1 तास बाकी आहे. म्हणजे 1 तासानंतर आम्ही पोचणार ठाण्याला. वेलकम टू ठाणे. बाकी आता आम्ही पोचलो ऑलमोस्ट. आता वाजलेत 9:10 आणि 9-12 वाजेपर्यंत आम्ही व्हेन्यूवर पोचणार, असा टाइम प्रेडिक्शन आहे आपल्या मॅपचा. बाकी इथे ट्रॅफिक खूप जास्तच आहे, पण सध्या रोड एकदम खाली भेटले, एकदम स्मूथचा रस्ता. पार्किंग लॉटमध्ये आता आम्ही आलो. पार्किंग बघायला कुठे जागा भेटते काय. ते मागे पण नाही जागा. कार पार्किंग पण झाली आमची. आता बस हे जो पूर्ण सामान आहे तो वरती पोचवायचा, त्यासाठी पण एक माणूस येणारच आहे आता. की गणपती बाप्पा मोरया. एंटर केलाय मी. बाकी असा काहीसा दिसतोय मस्तपैकी. सर्व लाइटिंग आहे, त्यानंतर तिथपर्यंत पूर्ण आहे. आणि आय थिंक हा वाला स्टेज आहे इथे. जे काही पण आहे मस्त दिसतोय. एक्झिबिशनला सुरू होऊन 5 मिनिटंही नव्हते झाले की लाईट गेली. पण नशीब म्हणजे लवकरच 1 मिनिटात लाईट आली आणि मला लागलेली खूप जास्तच भूक. मग मी आलो बाहेर. नाश्ता करायला आलो आता बाहेर. आणि नाश्त्यामध्ये आहे चिकन आणि चपाती. बघा, चिकन आणि या चपात्या आहेत. नाश्ता पण झाला आता आणि पोट पण भरलं आहे. बाकी अजूनपर्यंत तरी गर्दी नाही आहे एक्झिबिशनमध्ये. जे पण लोक येतात त्यांची बघूया, संध्याकाळपर्यंत गर्दी जास्त होईल कदाचित. बाकी शूट पण खूप चांगल्यापैकी चाललं आहे आणि ब्लॉगर्स पण खूप येत आहेत. बाकी कॉन्टेंट पण खूप चांगले चांगले शूट झालेत माझ्याकडनं. अजून चांगले करायचे आहेत, कारण अजून अर्धा दिवसही संपला नाही. संध्याकाळचे 4:30 वाजल्यानं आता मी बाहेर आलो आहे. इतकी जास्त थंडी होती ना आतमध्ये. एक तर AC चालू आहे, प्लस त्याच्यावरनं फॅन चालू आहे फास्ट. कायच बोलायचं आता. तर त्याला ताप आलेला. गेलो मस्तपैकी वॉशरूमला, का झालो आणि आता बाहेर आलो आहे. थोडा रोड साईडला हवा खायला. बघूया काय भेटतो का खायला. एक चाय तो बनते. एक चाय पी आणि डायरेक्ट आतमध्ये जाईल. कदाचित ते चाय पण नाही पिणार, कारण हे थोडा हेल्थला थोडा कंट्रोलमध्ये ठेवायचं आहे. ज्याच्याने ॲसिडिटी वगैरे वाढते, ते गोष्टी थोडी कमी करायला सांगितलं म्हणून. मित्रांनो, आता संध्याकाळचे वाजले 8:30 आणि बाहेर आलो काहीतरी नाश्ता बघण्यासाठी. कारण इथं डायरेक्ट घरी जाऊन मी आता जेवणारच आहे. तर बघूया आता इथे काय भेटतो. इथलं वातावरण खूप मस्त आहे. थंडी बाय ठाणे म्हटलं की इथे असं थंडी वगैरे असे काही जास्त नाही. एकदम ओपनली फिरू शकतो. आणि आमच्या इथे जसं की आता दहिसर किंवा सँटाक्रूजमध्ये बापरे मरणाची थंडी आहे. बॅकग्राऊंडमध्ये इतका गाड्यांचा आवाज होता, तो जरा इग्नोर करा. बाकी ठाणे आहे मस्त खरंच. इथे जसं आम्ही ते येणारच आहे. जानेवारीमध्ये एक एक्झिबिशन आहे इथे. माझ्या दीदीसोबत पण इथे येणार आहे परत. मला तर आवडला. बाकी गणपती बाप्पा मोरया. परत चाललो आहे वरती. नाश्ता वगैरे सर्व झालं आहे माझं पण. मित्रांनो, सर्व स्टॉल्स पॅकअप झाले आहेत. आमचा पण पॅकअप झाला आहे. बाकी सर्वांनी बघा कसा मस्तपैकी पॅकअप केला आहे. असे चादरी गोदडी, सो दॅट त्यांचं सामान सर्व चांगल्यापैकी सुखरूप राहील. आणि इथे सेफ्टी पण खूप आहे, तर असं काही प्रॉब्लेम नाही की काय गायब होईल इथनं. तर मी पण डायरेक्टली भेटतो बाहेर तुम्हाला इथनं. चला. आणि शूट आजचा खूप छान झाला. तर आता आम्ही निघालो बाहेर रोड आणि पार्किंग लॉटमधनं पण निघालो. बाकी ट्रॅफिक खूप आहे या साईडला. क्रॉसिंग इथे सिग्नल वगैरे नाही वाटतं. पुणे
जिथे आम्हाला पोचायला 1 तास लागणार होतं तिथे आम्हाला 1.5 तास लागले पोचायला, कारण ट्रॅफिक इतकी जास्त होते की कायच सांगू. फायनली दहिसरमध्ये एंटर केलं की आम्हाला ट्रॅफिक थोडी कमी भेटली. बाकी दिवसभर घराच्या बाहेर राहणं, काम करणं, या सर्व गोष्टीमध्ये थकान खूप जास्तच असतात. मी तर थकलोच होतो, पण सोबतच तेही थकले होते. फायनली आम्ही आमच्या एरियात पोचलो. त्यांनी मला ड्रॉप केला आणि ते सुद्धा निघाले त्यांच्या घरच्या साईडला. दहिसरला पोचलोय मी. बाकी संकेत दादा पण गेला त्याच्या घरी, मला ड्रॉप केलं बाहेर. आणि आमचा परत एकदा भेट होणार आहे, ज्यामध्ये त्यांचे जे प्रोडक्ट्स आहेत त्याचे कॉन्टेंट शूट करायचे आहेत, जे की 3-4 एकदम स्पेसिफिक आहेत. ते प्रॉपरली करायचं आहे. ते काय आहे कॉन्टेंट ते तर तुम्हाला नंतर टायमासोबत माहिती पडणारच, कारण की मी माझ्या येणाऱ्या ब्लॉगमध्ये ते अपडेट करणार आहे त्यांचा. तर हा ब्लॉग नक्कीच आय होप तुम्हाला सर्वांना आवडलाच असणार. आणि बाकी जे पण चॅनलवर नवीन आहे ते सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, मोरया एक्झिबिशन 5-7 डिसेंबर हा चालू आहे, तर जायला विसरू नका. नक्की जावा, तिथे भेट द्या आणि आपल्या मनपसंती गोष्टीची शॉपिंग करा. बाकी टेक केअर, बाय बाय, भेटूया लवकर. फुल लेक्चर.